चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही बसोनी अंतरी मज जागवा निर्धारी जिथे जिथे जाय मन आड घाला सुदर्शन तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुका मने भोजे तुका मने भोजे मग मी नाचेन निर्लज्ज तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया दुसरे चरण संतानिया कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारूनी आता काय माझी वाणी मानील संतासी रंजावू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि विठ्ठल चिंतनाची जोडी
चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी तुम्ही बसून अंतरी मज जागबा निर्धारी अनंत कृपा विभूषित विश्वविख्यात विश्वसंत संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण देव मान्य विश्व कल्याण मूर्ती भगवत पूज्यपाद जगउद्धारक माऊली श्री जगद्गुरु तुकोबाराय उपस्थित सर्व संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्व गुणीजन टाळकरी गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार कथाकार आपण सर्व देवरूप श्रोते सज्जन आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरु मौली बाही महाराज त्यांचे सर्व सहकारी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिंतनाकरता निवडलेल्या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे काही मागणी करतायत. विठ्ठल विठ्ठल भक्तश्रेष्ठ हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये गेली 19 वर्ष आणि ही 20वे वर्ष अव्याहतपणे भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि या सोहळ्यातील आजची 3ऱ्या दिवशीची उपांत्य चिंतन सेवा आपणा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरु मौली बाही महाराज यांच्या वतीने आपणा सर्वांच्या ग्रामस्थांच्या कार्यकर्त्यांच्या भजनी मंडळांच्या संयोजक मंडळांच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. संकल्पित वेळेमध्ये नियोजित वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील सर्वांच्या बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आपण चिंतन करता पुढे घेतलेला आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तनाला आलेल्या सर्वच सद्भाविक भक्तांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो आणि आपल्या चिंतनाला प्रारंभ करतो. सर्वांनी हाताने टाळ्याने मुखाने भगवंताचं नामचिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल अशा या देवदुर्लभ असणाऱ्या उत्सवात आज आपण अत्यंत श्रद्धेने गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त अत्यंत प्रेमाने आपण उपस्थित आहात. कार्यक्रमाचं स्वरूप पाहिल्यानंतर कर्त्याकडे लक्ष जातं आणि तेव्हा लक्षात येतं की ही कर्ता जबरदस्त आहे. ज्याचं आचरण म्हणजे वागणं संप्रदायाच्या चाकोरीबद्ध आहे, नम्रता आहे, लीनता आहे, अमानित्वम मदमित्वम अहिंसा शांती राजवम अशा पद्धतीचं जर अधिष्ठान असेल तर ते कार्य अव्याहतपणे चालत राहत असतं. आणि तीच पद्धत तीच रीत या कार्यक्रमाची जाणवते करते. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी आहात, सर्व तरुण मंडळ आहात, भाविक भक्त आहात, माता माऊले आहेत, लक्ष्मी आहेत, आदरणीय आमचे महाराज आहेत. या सर्वांच्या सहकार्यातून सर्वांच्या प्रयत्नातून हा भव्य अशा प्रकारचा देवाला सुद्धा असं वाटावं की इह लोके भावा जन्माम्मा अशा पद्धतीचा देव दुर्लभ उत्सव मगाचा दीपोत्सव जेव्हा आपण पाहतो ना तो अत्यंत हृदयाला स्पर्श करणारा होता. आणि परमार्थ हा हृदयाला स्पर्श करणाराच असावा. बाह्य रंगातला परमार्थ कामाचा नाही. तुकोबाराय म्हणतात तुका मने नको वर पंग देवा गेही माझी सेवा भाव शुद्ध तुका
म्हणे नको वरपंग देवा. परमार्थ हा हृदयाला हेलवा घालणारा असावा, हृदयापर्यंत पोचणारा असावा. नव्हे नव्हे तो परमार्थ करत असताना हृदयामध्ये अंतःकरणामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. बाह्य रंगातला परमार्थ, देखाव्याचा परमार्थ कामाचा नाही. अंतरंगातला परमार्थ पाहिजे. कारण देवाला सुद्धा परमार्थ आवडतो तो अंतरंगातलाच, बाह्य रंगातला नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. घेतो गोडी अंतरंगातला परमार्थ देवाला फार आवडतो. देखाव्याचा परमार्थ देवाला आवडत नाही महाराज. आणि मग संत महात्मे सर्वच संत अंतरंगातला परमार्थ करतात, अंतरंगातला परमार्थ करतात, मनापासून करतात, अंतकरणापासून करतात. कारण बाह्यरंग चालत नाही ना. साधना करत असताना, परमार्थ करत असताना तुकोबारे म्हणतात, नै नेत्री जळ नै अंतरी कळकळ, हेतू चावटीचे बोल, जनरंजवने फूल. असा जर साधना करत असताना अंतकरणामध्ये प्रेमाचा पाजर फुटत नसेल, नेत्रामध्ये अश्रूच्या धारा येत नसतील, अंगावर शहारे उभे राहत नसतील, तर तुकोबारे म्हणतात, हेतू चावटीचे बोल, जनरंजवने फूल. म्हणून परमात्म्याचं चिंतन करत असताना, परमार्थ करत असताना, साधना करत असताना, भक्ती करत असताना कधीतरी अष्टसात्विक भाव अंतकरणामध्ये जागृत झाले पाहिजे. अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजे. कधीतरी त्या परमात्म्या करता, कधीतरी त्या देवा करता डोळ्यातून एखादा थेंब तरी आला पाहिजे. गुरुवरांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, देवा करता डोळ्यातून आलेल्या एका थेंबाची किंमत विश्वापेक्षा सुद्धा जास्त आहे. देवा करता डोळ्यातून आलेला एक थेंब, याची किंमत तुलनाच होत नाही. म्हणून आम्ही आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना आमचे गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले ते नेहमी म्हणायचे, कधीतरी एकांतात जा, ध्यान लावा आणि परमात्म्याला आळवा. पाहुनिया झाडे ओरबाडूने पाला, खाऊने विठ्ठला आळवावी. त्या विठ्ठलाला कधीतरी आळवलं पाहिजे. त्या पांडुरंगाला कधीतरी आपण आळवलं पाहिजे, आवाज दिला पाहिजे, हाक मारली पाहिजे, बोलवलं पाहिजे. आणि कधीतरी त्या परमात्म्याच्या जवळ जाण्याचा प्रसंग आला पाहिजे. जीवनामध्ये योग आला पाहिजे, आला पाहिजे. नव्हे तर हा परमात्म्याचा, परमार्थाचा जो पसारा आपण मांडतो,
त्याचं ध्येय काय असेल तर परमात्म्याच्या जवळ जाणं आहे ना. परमात्म्याच्या चरणाचा आश्रय आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे. परमात्मा अनुभूती आपल्या जीवनामध्ये कधीतरी आली पाहिजे ना. कधीतरी आपणाला त्या परमात्म्याचा अनुभव आला पाहिजे ना. नाहीतर मग हे करायचं कशा करता, करायचं कशा करता त्या परमात्म्या करता कधीतरी एकांतात जा. श्री पंढरीच्या पतित पावना एक विज्ञापना पाया पासी. अनाथ जीवाचा तुकाज कैवारी ऐशी चराचरी ब्रिदावळी. देवा कधीतरी आळवा ते देवाला, कधीतरी टाहो फोडा आणि कधीतरी देवाला आवाज द्या. तो परमात्मा धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगेल. आईने लहान मुलाला उचलून घ्यावं, मांडीवर कडेवर घ्यावं असं जर त्या मुलाला वाटत असेल तर त्या मुलाने रडत असताना आईने आपणाला उचलून कडेवर घ्यावं, मांडीवर घ्यावं असं मुलाला जर वाटत असेल तर त्या मुलाने हसलं पाहिजे की रडलं पाहिजे? रडलं पाहिजे. बरं, रडायचं का असं ना? मंद्र सप्तकात रडलं पाहिजे का मध्य सप्तकात रडलं पाहिजे की तार सप्तकात रडलं पाहिजे? तार सप्तकात रडलं पाहिजे. हळू रडून आई घेत नाही. मुलगा जर हळूहळू रडू लागला तर आई त्याच्याकडे दुर्लक्ष करते, काहीतरी खेळण्याकरता खाण्याकरता काहीतरी देते, नादी लावते. जेव्हा तो मुलगा सर्वच खेळणं आणि खाऊ बाजूला टाकून मोठ्या टाहो फोडून जर रडू लागला तर मग मात्र आई हातातलं काम सोडते आणि पहिलं त्या मुलाला जाऊन उचलून घेते. मुद्दा एवढा आहे. तसं भगवत भक्ताला, साधकाला, साधना करणाऱ्याला जर परमात्म्याने आपल्याला कडेवर घ्यावं, परमात्म्याने आपल्याला मांडीवर घ्यावं असं वाटत असेल तर अंतःकरणापासून त्या परमात्म्याकरता टाहो फोडला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये काही भावना आहेत. अखंडत्वाची भावना आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, अमरतत्वाची भावना आहे, सार्वभौमत्वाची भावना आहे, अमरतत्वाची भावना आहे, अखंडत्वाची भावना आहे. असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये सार्वभौमपद आपल्याला मिळालं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. आहे त्या स्थितीतून आपणाला उच्च स्थितीत गेलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आहे त्या स्थितीतून उच्च स्थितीमध्ये आपण गेलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे प्रत्येकाला मोठं व्हावं असं वाटतं आणि हा स्वाभाविक गुण आहे प्रत्येकाचा. प्रत्येकाला वाटतं. मृदंग वाजवतात ते आता सगळेजण विशारद आहेत, अलंकारही असतील, पण तेवढ्यावरती थांबत नाहीत. त्याच्याही पुढच्या अजून त्यांना काही पदवी मिळण्याकरता ते प्रयत्न करतायत. गायन करणारे गायक मंडळी आहेत, ते सुद्धा अलंकार असतील, त्यांना सुद्धा अजून पुढच्या परीक्षा देऊन पुढचं पद मिळवण्याची अपेक्षा आहे. कीर्तनकाराची तेच पद्धत आहे. व्यावहारिक व्यावसायिक जे कोणी असेल त्यांना सुद्धा आहे त्या स्थितीतून उच्च स्थितीत जावं असं वाटतं. आणि जेव्हा मग जावं असं वाटतं तेव्हा स्वतःच्या प्रयत्नाने जेव्हा मनुष्य उच्च स्थितीत जाता येत नाही तेव्हा कोणाचा तरी आधार घेतो, कोणाचा तरी आश्रय घेतो. आणि परमार्थ करत असताना, परमार्थाची साधना करत असताना आश्रय हा घ्यावाच लागतो. काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात, तर काही गोष्टी भगवंताच्या प्रसादाने मिळतात. अन्नमान धन प्रारब्धा
अधीन. अन्नमान हे प्रारब्धाच्या अधीन आहेत. काही गोष्टी प्रयत्ने वाळूचे कनरगडिता, तेलही गळी असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुकामने. प्रयत्न केल्यानंतर असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात. प्रयत्नादित मानस तू योगी संसिद्ध क्लेशः. प्रयत्न केल्यानंतर काही गोष्टी प्राप्त होतात, काही गोष्टी प्रारब्धाने प्राप्त होतात. पण काही गोष्टी प्रयत्न प्रारब्धाने ज्या गोष्टी प्राप्त होत नाहीत त्याच्याकरता भगवान परमात्म्याचा प्रसादच लागतो. प्रसादाशिवाय प्राप्त होत नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांना परमार्थ करत असताना कोणाच्या तरी आश्रयाची आधाराची गरज होती आणि मग त्या परमात्म्याला प्रार्थना करू लागले की आता मज सहाय्य येती करवी देवा तुझी गी सेवा सकळ गोवा उगवणी. परमात्म्याकडे प्रार्थना करू लागली, मला तुमचं सहाय्य हवंय, तुमचं सहकार्य हवं आहे मला. तेव्हा भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबारांना विचारलं की तुम्हाला कशा करता सहाय्य पाहिजे, काय अपेक्षा आहे तुमची. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये व्यक्त करतात. चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, भगवंताकडे जगद्गुरु तुकोबाराय अपेक्षा करतात, देवा मला माझ्या जीवनामध्ये चिंतनाची जोडी. जोडी या शब्दाचा अर्थ आहे मिळवणं, साठवणं. व्यावहारिक दृष्टीने जर अर्थ केला तर दोन्ही जर गोष्टी किंवा दोन्ही व्यक्ती दिसायला जर एक सारख्या असतील तर लोक म्हणतात काय काय सुंदर जोडी आहे. खेडेगावामध्ये आपण गेला तर दोन्ही बैल दिसायला सारखे असतील, चालताना जर संगत चालत असतील, बरोबर चालत असतील तर लोक म्हणतात काय बैलाची जोडी सुंदर आहे. पती पत्नीची जोडी जर दिसायला सुंदर असेल तर लोक म्हणतात काय लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, लक्ष्मी नारायणाची जोडी आहे. दोन्ही गोष्टी एकसारख्या दिसणं, एकसारख्या असणं असं वाटतं त्याला जोडी म्हणतो आपण. कारण मराठी भाषा अशी आहे की प्रसंगानुरूप अर्थ बदलतो, प्रसंगानुरूप. आम्ही आळंदीमध्ये शिक्षण घेताना आमचे गुरुवर्य
मारुती बाबा कुरेकर, शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर विचारसागर शिकवत असताना सांगतात, मिठाला काय म्हणतात? सैंधव. आणि घोड्याला सुद्धा सैंधव म्हणतात. जेवायला बसला आणि जेवण करत असताना सैंधव मागितलं, मग त्या ठिकाणी काय अर्थ घ्यावा लागेल आपल्याला? मीठच घ्यावा लागेल. तिथं घोडा घेऊन चालणार नाही. सैंधव आणा असं म्हटल्यानंतर जाऊन घोडा घेऊन यायचं नाही, तिथं मीठ आणावं लागेल. युद्धाकरता निघालेले आहेत आणि सैंधव घेऊन या असं म्हटल्यानंतर मीठ आणून चालणार नाही, तिथं घोडा आणावा लागेल. म्हणजे प्रसंग अनुरूप अर्थ बदलतो. मराठी भाषा कळायला तशी फार कठीण आहे. ज्ञानोबारे म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुकी, परी अमृताती ही पैजा जिंकी, ऐशी अक्षरे रसिके मिळविन. मराठीला फार महत्व दिलं. त्याचा अर्थ सुद्धा शब्द, अर्थ आणि भावार्थ असा काय विषय आहे. शब्द कळत नाही, कधी कधी शब्द कळाला तरी अर्थ कळत नाही, आणि कधी कधी शब्द कळाला, अर्थ कळाला तरी भावार्थ कळत नाही. म्हणून भावार्थ कळण्याकरता हृदय लागत असतं. बुद्धीने अर्थ कळेल, डोळ्याने शब्द कळेल, पण भावार्थ कळण्याकरता त्याला हृदयच लागत असतं. नाही कळत. एक जणाची मातृभाषा इंग्रजी होती आणि त्याला सुद्धा असं वाटलं की आपण मराठी भाषा शिकलं पाहिजे, आणि म्हणून मराठी भाषा शिकण्याचा त्यानं प्रयत्न केला. आणि आपल्याला चांगल्यापैकी मराठी येते असं स्वतःला समजल्यानंतर कोणाला विचारावं म्हणून लोकमान्य टिळकांच्याकडे गेलं आणि सांगितलं, टिळक, मला मराठी भाषा येऊ लागली. टिळकांनी सांगितलं, कोणाकडे शिकलात? नाही म्हणले, काही कोणाकडे शिकायची गरज नाही. आता बाजारामध्ये पुस्तकं मिळतात, आता पुस्तकाची गरज नाही, आता यूट्यूब आहे, सगळं मोबाईलवर मिळतंय. नाही म्हटले, जरी तुला वाटत असेल मी मराठी भाषा चांगल्यापैकी शिकलो, तरी कोणाकडून तरी शिक्षण घेतल्याशिवाय ती सार्थक होणार नाही. नाही म्हणले, तुम्ही पाहिलं तर माझी परीक्षा घेऊन पहा. ठीक आहे म्हटले, परीक्षा घेऊन पाहतो. जा म्हटले, समोरच्या घरी जा आणि फक्त त्या घरी जाऊन घर मालक आहेत का तेवढी विचारून ये. गेलात, दारात उभं राहिला आणि आवाज दिला, अहो घर मालक घरी आहेत का? आतून आवाज आला, टोपी खुंटीवर नाही. त्यानं म्हटलं, यांनी आणखीन ऐकलेलं नसेल. अहो मालक विचारतो मी, मालक मालक घरी आहेत का? काठी कोपऱ्यात नाही. म्हटलं यांनाच मराठी नीट समजत नाही म्हणून अजून एकदा त्यानं प्रयत्न केला. अहो म्हटले, मी काठी नाही विचारत, मालक घरी आहेत का? ते म्हटले, जोडा जाग्यावर दिसत नाही. त्यानं विचार केला, यांनाच मराठी समजत नाही. लोकमान्य टिळकांनी मला अशांच्या घरी लावलं. आहे तसा माघारी गेला आणि सांगितलं, टिळक, ज्यांना मराठी चांगली समजते त्यांच्या तरी घरी मला लावायचं ना. म्हणले, काय झालं? म्हणले, तुम्ही सांगितलं घर मालक घरी आहेत का बघून विचारून ये. मी जाऊन चांगल्या पद्धतीने मी त्यांना मराठी बोललो की घर मालक घरी आहे का, आहेत का? तर आतून उत्तर आलं की टोपी खुंटीवर नाही, काठी कोपऱ्यात नाही, जोडा जाग्यावर नाही, असं उत्तर आलं. लोकमान्य टिळकांनी सांगितले, याच्याकरता तर चांगले गुरु करावे लागतात. याच्याकरता आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं घालावे लागतात. त्याच्याशिवाय कळत नाही महाराज संप्रदाय. कसं काय म्हटले? नाही म्हटले. तिनं बरोबर मराठी बोलली म्हटली, तुला त्या मराठी भाषेचा अर्थ समजला नाही. जोडा जाग्यावर नाही, काठी कोपऱ्यात नाही, टोपी खुंटीवर नाही, याचाच अर्थ की मालक घरी नाहीत असं त्या माता माऊलीला सांगायचं आहे. पण आमची संस्कृती आहे
मालक घरी नाही असा अपशब्द बोलायचा नाही. सांकेतिक भाषा ज्याला आपण म्हणतो, स्पष्टपणे मालक घरी नाहीत असं न म्हणता, टोपी कुंटीवर नाही, काठी कोपऱ्यात नाही आणि जोडा जागेवर नाही असं म्हटली ती माऊली. म्हणजे याचा अर्थ तुला मराठी अजून समजली नाही. माझा विषय एवढा आहे. तुकोबाराय म्हणतात, मला माझ्या जीवनामध्ये चिंतनाची जोडी म्हणजे मिळवायचंय मला चिंतन, साठवायचंय मला चिंतन आणि याच्याकरता तुमचं सहाय्य पाहिजे, याच्याकरता तुमचं सहकार्य पाहिजे. चिंतनाची जोडी. परमात्म्याचं चिंतन हेच संत महात्म्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा लाभ आहे. बरं, सगळ्यात मोठा लाभ आहे. याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. आपण म्हणतो त्याला लाभ, पण तो खऱ्या अर्थाने लाभ नाही. बरं, संसारामध्ये, व्यवहारामध्ये थोड्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या, मिळाल्या तरी लोक म्हणतात काय मोठा लाभ झाला हो. 10 रुपये जरी आपल्याला कोणी दिलं किंवा रस्त्याने चलतं चलतं सापडले तरी मनुष्य म्हणतो आपल्याला लाभ झाला. काय झाला? 10 रुपये सापडले. 10 रुपये सापडणं हा लाभ नाही. संपत्ती प्राप्त होणं हा लाभ नाही. सत्ता प्राप्त होणं हा लाभ नाही. संत महात्म्यांच्या जीवनात सर्वात मोठा जर लाभ कोणता असेल तर चिंतन घडणं हा लाभ संतांच्या जीवनातला मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल. माईक थोडा आवाज असा वडल्यासारखा वाटतो ना, मोकळं मोकळं. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये लाभ कोणता आहे तर चिंतन घडणं हा लाभ आहे. चिंतन संत महात्म्यांच्या जीवनातला आत्मा आहे देवा. परमार्थातला चिंतन हे गाभा आहे. चिंतनाची जोडी. आम्हाला जोडी म्हणजे चिंतन मिळवायचं आहे. चिंतन आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे आणि त्याच्याकरता परमात्मन तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही चिंतनालाच लाभ समजतो, दुसऱ्या कशालाच लाभ समजत नाही. लाभाचे 2 प्रकार आहेत. साधनेतला लाभ वेगळा आणि साध्यातला लाभ वेगळा. साधनेतला लाभ आहे चिंतन, आपण समजतो तो लाभ नाही. अजून आपल्या जीवनामध्ये बऱ्याच जणाला लाभ कशाला म्हणतात हेच माहित नाही. कशाला म्हणतात लाभ माहित नाही. तुकोबाराने त्याला उदाहरण दिलं. शहरामध्ये कळेल की न कळेल कोण जाणे, पण ऐका, तुकोबाराने उदाहरण दिलं कोंबड्याचं. कोंबडा नावाचा प्राणी आहे आणि ज्याच्या घरामध्ये ती कोंबडा आहे त्याचा उकरडा कधीच असा व्यवस्थित नसतो, सारखा इसकटलेला असतो. आणि जेव्हा त्या कोंबड्याला आपण जाऊन विचारू ना, अरे तो हा उकरडा उकरतोय सारखा, पण तुला याच्यातून मिळवायचंय काय, तेव्हा त्याला सुद्धा सांगता येत नाही. पुढेच उकरी लाभनिनी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. पुढेच उकरी लाभनिनी, त्याला माहित नाही लाभ कशात आहे. अजून एक प्राणी आहे, त्याचं नाव घूस आहे. घूस लक्षात माहित तर असेल ना इकडे. घूस एकदा जर एखाद्या घराला ते असं लागली ना तर ते असं घुसतच जाते, आतात आतात जाते. कोण्या माणसाने नाव ठेवलं कोणाच ठाऊक तिचं घूस. समर्पक वाटतं ते सुद्धा, घुसत राहते ते घूस. तिनं ठरवलेलं असतं की माती उकरायची 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 आणि ढीग करायचा. तो मातीचा ढीग आपल्या डोक्याच्या उंच गेला पाहिजे असं त्या घुशीनं ठरवलेलं असतं. आणि म्हणून ती उकरतच राहते. माती उकरते उकरते उकरते, मातीचा ढीग करते आणि फक्त ती परीक्षण करत असताना परीक्षणाची पद्धतीची वेगळी असते की मातीच्या ढिगावर जाऊन बसते आणि वर खाली बघते तेव्हा मातीचा ढीग अजून खालीच आहे.
आपल्या उंचाने गेला नाही, चला उकरायला. ती उकरतच राहते. जसं ते घुशीचं जीवन उकरतच राहणं, कोंबड्याचं जीवन उकरतच राहणं. लाभ काय पदरात? काहीच नाही. 10 रुपये मिळवणं लाभ वाटतो. अजून आपल्याला 100 रुपये मिळाले पाहिजे आणि म्हणून त्याच्यावर एक शून्य देतो. त्याच्यावर एक शून्य देऊन 1000 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर एक शून्य दिला 10,000, त्याच्यावरती एक शून्य दिला लाख, त्याच्यावरती एक शून्य दिला 10 लाख, त्याच्यावरती एक शून्य दिला 1 कोटी. हे कोटी मिळवताना पुढचा एक कधी पुसून जातो ते लक्षातच येत नाही. हातात शून्यच येतं, हातात शून्यच येतं. लाभ म्हणता म्हणता अलाभ होतो. लाभ पदरात काहीच पडत नाही. अजून आपल्याला लाभाची व्याख्याच माहित नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा साध्यात्मक लाभ आहे. आणि साधनात्मक लाभ हा आहे की भगवान परमात्म्याचं चिंतन अखंड घडणं. नामगीता उठाउटी पुढे उभा जगजीटी, ऐसे करोनिया ध्यान मने करावी चिंतन. तुमचं प्रमाण वेगळं आहे का? होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी. हा बरोबर, हा एक लाभ आहे. असं सुद्धा आहे. चिंतनाची व्याख्या सांगत असताना चिंतन म्हणजे काय तर नामगीता उठाउटी पुढे उभा जगजीटी, ऐसे धरुनिया ध्यान मने करावी चिंतन. जप वेगळा आणि चिंतन वेगळं. चिंतन कशाला म्हणायचं? चिंतन करत असताना परमात्म्या ज्याचं आपण चिंतन करतो ते एकदम समोर आपल्या ध्यानात येणं, पुढं उभं राहणं. ऐसे करून या ध्यान मने करावे चिंतन, त्याला चिंतन म्हणतात. आणि ते चिंतन संत महात्म्याला सतत पाहिजे, सारखं पाहिजे. चिंतनाची जोडी हाची लाभ घडू घडी. संत महात्म्यांची प्रमाण अतिशय मार्मिक आहेत बरं का. उच्चारायला जरी सोपी वाटले ना तरी सतत नामाचं चिंतन, घडोघडी चिंतनाची जोडी हाची लाभ संतांच्या जीवनातला आहे. आपण नामचिंतन करतो पण घडोघडी नाही, कधीतरी असतं आपलं, कधीतरी नाही. संतांना आवडत सतत पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत चिंतन पाहिजे, सारखं बोलण्यात चिंतन पाहिजे, सांगण्यात चिंतन पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासन विदुर्बुधः. सतत चिंतन पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, आम्हाला घडोघडी तुझं चिंतन घडलं पाहिजे, हेच आमच्या जीवनातला लाभ आहे. मग सतत चिंतन काय होईल महाराज? सारखं तुम्ही चिंतन केल्याने काय होईल? अवघी होती लाभ एका या चिंतनी, नाम संकीर्तनी गोविंदाच्या काय नोही केली. एका चिंतिता विठ्ठली सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. म्हणून सतत चिंतन घडलं पाहिजे, सतत. मगाशी दीपोत्सव करत असताना कोणीतरी सांगितलं, असा दिवा आपल्या समोर धरा, त्याच्याकडे दृष्टी करा आणि आपल्या अंतःकरणामध्ये असाच अखंड एक दिवा सतत तेवतोय. कधीतरी आपण असं चिंतन करा ना. कधीतरी आपला आत्मा, आपल्या अंतरात्म्याकडे पहा ना, आत वळून बघा, असं चिंतन करा, सतत चिंतन करा. सतत सारखं, थोडं सुद्धा बंद नाही पडलं पाहिजे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण, तुका म्हणे क्षण खाता जीविता.
नविसंबी. सारखं चिंतन करा, सारखं. रामायणातला छोटासा प्रसंग आहे. राजा रावणाने मातोश्री सीतामातेला घेऊन गेला. जाताना ते दृश्य जटायू पक्षाने पाहिलं आणि जटायू पक्षाने पाहिलं, अरे रे रे, रावणाने मातोश्री सीतामातेला चालवलंय. आवाज दिला, रावणा नेऊ नको तिला, अरे सोड सोड तिला, ती महापतिव्रता आहे, जगन्माता आहे, ती नेऊ नको. पण रावण ऐकणार कुठे? ऐकलं नाही रावणाने. जटायू पक्षाला ते राहवलं नाही. झेप घेतली आणि रावणाच्या हातातून मातोश्री सीतामातेला सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांचं युद्ध सुरू झालं. आता तो राजा रावणच होता ना. रावणाने विचार केला, हा जटायू तसा संपणार नाही, आणि म्हणून त्याला विचारलं पाहिजे, जटायू सांग तुझं मरण कशात आहे? जटायू रामभक्त होता, निष्ठावंत रामभक्त होता, खरं बोलणारा होता. त्यानं सांगितलं, रावणा माझं मरण माझ्या पंखात आहे. जटायू पक्षाने रावणाला विचारलं, तुझं मरण कशात आहे? तर पायाच्या अंगठ्यात आहे, पायाचा अंगठा तोडण्याकरता. झेप घेतली रावणाने, जटायू पक्षाचे पंख काढले, मातोश्री सीतामातेला घेतला आणि निघून गेला. पंख नसल्यामुळे जटायू पक्षी एका जागेवर भगवंताचं चिंतन करीत बसला. लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र मातोश्री सीतामातेचा शोध घेत घेत आले. कानावर आवाज आला, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. प्रभूचं चिंतन करत होता. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चिंतन सुरे. लक्ष्मणजी आवाज कानावर घेतात आणि रामाला सांगतात, दादा आवाज येतोय. आणि त्या आवाजाच्या दिशेने दोघी बंधू येतात. पाहतात तर मातोश्री सीतामाता नाही, पण एक पक्ष प्रभू रामचंद्राचं चिंतन करून रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. माझं चिंतन करतोय. आणि म्हणून प्रभू रामचंद्र जवळ गेले, मांडीवर घेतलं, आपल्या हाताने त्या सगळं रक्त पुसलं आणि त्या जटायूला विचारलं, जटायू सांग तुझी कोणी अशी अवस्था केली? जटायूने घडलेला सर्व इतिहास सांगितला. प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की जटायूला पहिल्यासारखे पंख दिले पाहिजे. तो जगत करता परमात्मा आहे, त्याला काय कमी आहे? सगळं काही देऊ शकतो. आणि म्हणून त्याला व्यवस्थित बोलता येण्यासाठी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण अनारीला पाणी पाजू आपण. लक्ष्मणजीने पाणी आणलं आणि पाणी तोंडामध्ये सोडत असताना जटायू पाणी काही घेईना. एकदा झालं, दोनदा झालं, पाणी काही घेईना. लक्ष्मणजी जरा गरम रक्ताचे होते, ताबडतोब राग येत होता. देवाला रामाला सांगितलं, रामा रे पाणी पित नाही, दे सोडून यांना. रामाने सांगितलं, लक्ष्मणा एवढं रागाला जाऊ नको. का? अरे तो पाणी का पित नाही याचा कधी अभ्यास तू केला का? का? तो मुखाने सारखं प्रभूचं चिंतन करतो लक्ष्मणा, सारखं प्रभूचं चिंतन करतो ना. आणि मग पाणी पित असताना प्रभूचं चिंतन थांबेल म्हणून तो पाणी पित नाही. तू एक कर, त्याच्या कानामध्ये राम राम म्हण. तू त्याच्या कानामध्ये राम राम म्हटल्याबरोबर तो पाणी पिईल. लक्ष्मणजी जटायू पक्षाच्या कानामध्ये राम राम म्हणतात आणि पाणी जटायू पक्षी पितो. म्हणजे पाणी पित असताना जेवढा चिंतन करण्याचा वेळ वायाला जातो तेवढा सुद्धा भगवत भक्त जाऊ देत नाहीत. अखंड खंडेना जीवन न लगे वेळ सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे.
चिंतनावर प्रेम या साधू संतांचं. किती प्रेम आहे. थोडं सुद्धा नारद महर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये क्षणार्धमपि व्यर्थम ननेयम, अर्धा क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना जाऊ द्यायचा नाही बरं का. सतत चिंतन करा. सांगू का, परमार्थाचं सार, सप्ताहाचं सार जर काय असेल ना, तर चित्तामध्ये मनामध्ये सारखं परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये चिंतन होत नाही ना, समजावं तो दिवस आपला वायाला गेला असं समजावं बरं का. ज्या दिवशी आपल्याला परमात्म्याचं चिंतन घडत नाही, बीत गए दिन भजन बिना, बीत गए दिन भजन बिना. परमात्म्याच्या चिंतनाशिवाय अजिबात वेळ वायाला जाऊ द्यायचा नाही महाराज. प्रत्येक क्षणाला त्या प्रभूचं चिंतन करा. प्रत्येक श्वासाला प्रभूचं चिंतन करा. संत महात्मे प्रत्येक श्वासाला, ज्ञानोबा समाधीमध्ये आहेत तरी अजून परमात्म्याचं चिंतन ज्ञानोबाऱ्यांचं थांबलेलं नाही. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ चंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ चंदू, कथा कीर्तन करी तू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू, बाळ चंदू बाबा बाळ चंदू. सारखं चिंतन. जगद्गुरु तुकोबाऱ्यांना थोडं चिंतन जर विसरल्यासारखं झालं ना, तर तुकोबाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. कबीर महाराज सेले विणत होते आणि सेले विणत असताना एक धागा तुटला आणि ती धागा जोडण्याच्या नादामध्ये चिंतन विसरलं. धागा जोडला आणि धागा जोडल्यानंतर पुन्हा त्यांच्या लक्षात आले, अरे धागा जोडताना आपलं चिंतन राहून गेलं. आणि म्हणून मोठ्याने रडायला लागले. मोठ्याने रस्त्याने जाताना माणसं म्हणू लागली, महाराजांना काय झालं, का रडता महाराज. महाराजांनी सांगितलं, मी सेला तुटला म्हणून सेला जोडू लागलो, धागा जोडू लागलो, तर ते जोडताना माझं चिंतन खंडित झालं म्हणून मला रडू आलं. किती प्रेम असेल त्या चिंतनावर, किती प्रेम असेल त्या नामावर ना. बाप रे बाप. विठ्ठल म्हणून तुकोबारे म्हणतात, देवा मला सारखं तुझं चिंतन घडलं पाहिजे. सारखं चिंतनाची जोडी घडोघडी, घडोघडी परमात्मन तुझं चिंतन घडलं पाहिजे. घडोघडी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला परमात्म्याचं चिंतन करा. परमात्म्याचं चिंतन करा. कारण चिंतनावर या कलियुगामध्ये देव जर कुठं पाहायचा असेल ना, तर भगवंताच्या नामात आहे बरं का. नावातच देव आहे. भगवंताचं चिंतन कलवतात हरी कीर्तनात. भगवंताच्या नामचिंतनामध्येच परमार्थ आहे. सतत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सारखं हातातली माळ थांबलीच नाही पाहिजे. आणि खरी आपली जी आतली माळ आहे ती थांबत नाही, चालूच आहे ती माळ. पण आपल्याकडून ते चिंतन अखंड ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे सदा. म्हणून तुकोबारे देवाला प्रार्थना करतात, देवा माझ्याकडून चिंतनाची जोडी घडोघडी, तुमचं चिंतन मला घडलं पाहिजे. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी. आमच्या जीवनातला लाभ हाच आहे की तुझं अखंड चिंतन घडणं, हाच आमच्या जीवनातला लाभ आहे. मग देवाने विचारलं, महाराज आम्ही काय केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे. तर तुकोबारे त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देतात. तुम्ही
देवा तुम्ही काय करा, हे अखंड चिंतन माझ्याकडून घडण्याकरता तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा आणि मला भगवंताच्या नामचिंतनाची जागृती निश्चयात्मक करून द्या. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. परमात्म्याने हृदयामध्ये वास केला पाहिजे आणि भगवंताच्या नामचिंतनाची जागृती दिली पाहिजे असं तुकोबराय म्हणतात. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये तर परमात्मा आहेच ना हो. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टु मत्तस्मृतिर्ज्ञान मपोहनंच. वेदैच सर्वैरहमेव विद्यो वेदांत कृद्वेद विधिवचाहं. सर्व एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी. जे बुद्धिस्पुरी अहर्निशी ते वस्तुगामी. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहेच आणि मग पुन्हा तुकोबराय देवाला माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करा. दोन दोन देव एका हृदयामध्ये राहिल्यावर भांडण नाहीत का लागायची? नाही. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, ते सामान्य रूपाने आहे आणि सामान्य हे अकिंचितकर असतं. म्हणून सामान्य असणाऱ्या परमात्म्याला विशेष व्हा आणि मला भगवंताच्या नामाच्या, तुमच्या नामाच्या चिंतनाची अशी जागृती द्या. चिंतन करण्याकरता मनुष्य जागा पाहिजे, झोपलेला नकोय. आपुलिया हिता जो असी जागता. जागृती दिली पाहिजे. चिंतन करा, चिंतन करा, सारखं चिंतन. जीवनामध्ये काही गोष्टी कधीतरी करायच्या असतात, काही गोष्टी कधीच करायच्या नसतात आणि काही गोष्टी नेहमी करायच्या असतात. कधीतरीच करायच्या गोष्टी. औषध कधी खायचं? आरोग्य चांगलं असल्यानंतर का आरोग्य बिघडल्यानंतर? बिघडल्यानंतर. म्हणजे आजार झाल्यानंतर औषध घ्यायचं असतं, खायचं असतं. बरोबर आहे. थंडी वाजल्यानंतरच पांघरून घ्यायचं, तहान लागल्यानंतरच पाणी प्यायचं. हे कधीतरीच घ्यायचंय. का औषध सारखंच घ्यायचं? नाही. पांघरून सारखं नाही. कधीतरी घ्यायचंय. काही गोष्टी कधीतरीच करायच्या, काही गोष्टी कधीच करायच्या नाहीत. मांसाहार कधीच करायचा नाही.
जुगार कधीच खेळायची नाही, कधीच प्यायची नाही. मी खून केले उच्चार केलेला नाही. कधीच प्यायची नाही. नको त्या गोष्टी जे आपल्याला वेदाने निषिद्ध म्हणून सांगितलेल्या आहेत त्या कधीच करायच्या नाहीत. काही गोष्टी कधीतरीच करायच्या, काही गोष्टी कधीतरीच करायच्या, पण एक गोष्ट आहे ती सारखीच करायची. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हो अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, हो अखंड चिंतन विठोबाचे. हो अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे. भगवंताचं नामचिंतन हे सततच करायचं. सतत काळ जाऊन दुबाया, चिंतू विठोबाच्या पाया. सतत परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता, आपल्याला जागृती देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, तुम्ही आमच्या हृदयामध्ये वास करा आणि चिंतनाच्या विषयीत आम्हाला जागृती द्या, म्हणजे सावध करा. संत महात्मे सावध करतात, देवाला सांगतात आम्हाला सावध करा, जागृती द्या, चिंतन करण्याकरता आम्हाला प्रवृत्त करा. समजा आम्ही कधीतरी चिंतनाच्या बाजूला गेलोत ना, तर आम्हाला जागृती द्या देवा, कारण चिंतनाच्या बाजूला जाऊ शकतो मनुष्य. चिंतन घडणार नाही असा काळ येऊ शकतो, पण अशा वेळेला तुम्ही आम्हाला जागृती दिली पाहिजे की चिंतन करा, चिंतन झालं पाहिजे. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. चिंतनाच्या विषयात आपण जागे पाहिजेत. म्हणून जाग असणं ही सगळ्यात मोठी साधन आहे. सारखा मनुष्य जागा पाहिजे, सारखा जागा पाहिजेत. आता जागा रे बाहीनो जागा, सारखं जागा पाहिजे. आणि जागा असून परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. कारण थोडा जर विस्मरण झालं, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. म्हणून चिंतनाला कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. सतत जागृती द्या देवा, आम्हाला जाग करा, आम्हाला प्रवृत्त करा आणि निश्चयाने करा. मज जागवा निर्धारी. थोडा जर विसरला ना मनुष्य, अधोगतीला जातो म्हणतात, अधोगतीला. म्हणून शहाण्या माणसाने सतत जागृत राहिलं पाहिजे. दृष्टांत सांगून वेळ घेत नाही, पण सतत जागृत राहिलं पाहिजे. जेव्हा आमच्याकडून विस्मरण घडेल देवा, तेव्हा तुम्ही आमच्या हृदयामध्ये वास करताय ना, तर आम्हाला चिंतनाच्या विषयातली जागृती द्या. तुम्ही वसून अंतरी मज जागवा निर्धारी. कारण देवा, चिंतन करत असताना ज्या मनाने चिंतन करायचं ते मन अत्यंत चंचल आहे, कधीच ठिकाण्यावर नसतं. जेव्हा चिंतन करायला बसू ना, तेव्हा मन मात्र कुठंतरी बाहेरच भटकत असतं. चंचल चपळ
चंचल आहे, चपळ आहे, जाता येता त्याला वेळ लागत नाही. मन ठिकाणावर पाहिजे, कारण परमार्थ हा मनाचा आहे. संसार देहाने करायचा आणि परमार्थ हा मनाने करायचा. मन ही गोविंदी देह काम करीऊ. जर कीर्तनामध्ये बसून जर मन आपलं कीर्तनामध्ये नसेल तर उपयोग काय आहे? मन कीर्तनामध्ये पाहिजे, नुसतं शरीर कीर्तनामध्ये असून चालणार नाही, मन सुद्धा कीर्तनातच पाहिजे. आणि म्हणून देवा, आमचं मन समजा चिंतन करता करता जर इथंच तथा फिरायला गेलं कुठं, जर बाहेर त्यानं जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करा? अभंग जिथे जिथे जाय मन, 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 घाली सुदर्शन, जिथे जिथे जाय मन, घाली सुदर्शन, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी. हे जिथे जिथे जाय मन, घाली सुदर्शन, जिथे जिथे जाय मन, घाली सुदर्शन, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी, तुम्ही वसनी अंतरी. जिथे जिथे जाय मन, अडघाली सुदर्शन, अडघाली सुदर्शन, अडघाली सुदर्शन, जिथे जिथे जाय मन, अडघाली सुदर्शन, अडघाली सुदर्शन, अडघाली सुदर्शन. देवा, जेव्हा चिंतन करायला बसो ना, त्यावेळेस मन जर इकडं तिकडं गेलं तर तुम्ही एक करा, आड घाली किंवा आड घाला सुदर्शन, जेथे जेथे जाय मन. कारण मन सगळीकडे जातं, पण परमार्थाकडे येण्याकरता जरा बळ करतो, सहज येत नाही. मनाला नको ते विषय चांगले आवडतात, पण परमार्थ सहजासहजी आवडत नाही. सगळ्यांच्याच मनाला जर परमार्थ आवडला असता तर या ठिकाणी कीर्तनाला जागा पुरली नसती. आवडत नाही मनाला, नको त्या गोष्टी चांगल्या आवडतात. मन चंचल आहे. ज्ञानोबऱ्या सांगतात, या मनाचा चपळच आहे स्वभाव आहे. या मनाचा चपळ स्वभाव आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्यहम निग्रहम मन्ये वायुरी वसु दुष्करम. मन अत्यंत चपळ आहे आणि नको त्या विषयाकडे जातं, पण परमात्म्याकडे येत नाही. ज्ञानोबराने सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात, पाणी आहे, तांब्यावरून पाणी, कळशीर घागर काय असेल ती पाणी जर समजा माझ्या समोर इथं ओतलं पकवाजाच्या मध्ये, लक्ष द्या, पाणी जर इथं ओतलं तर ते ओतलेलं पाणी सहज टेकाडाकडे जाईल का चढाकडे जाईल? पाणी टेकाडाकडे जाईल का चढाकडे? कुठं जाईल? उताराकडे जाईल. बरोबर आहे.
पाण्याचा स्वभाव आहे सहज, पाणी ओतल्याबरोबर उताराकडे जात पाणी. भुंगा नावाचा पाणी, भुंगा समजा त्याच्या घरट्यातून बाहेर पडल्यानंतर तो भुंगा कुठल्या हॉटेलमध्ये, कुठल्या ढाब्यावर जाईल? ढाब्यावर जाणार नाही. त्याचा स्वभाव आहे घरातून बाहेर पडलं की फुलावर जायचं आणि त्याचा मकरंद सेवन करायचं. शहरातला मंडळी आहात आपण, पण लक्षात येईल संध्याकाळच्या वेळेला गायी चरून आल्यानंतर धार काढायच्या वेळेला जर गावरान गाईचं वासरू सोडलं तर ते वासरू कोणाकडे जाईल? गाईच्या काशेकडे जाईल. ज्ञानोबा म्हणतात, जैसे खलारा दावे पाणी, भ्रमर फुलाचे घाणी, नाना सुटला सांजवणी, वत्सची पा. जसं पाणी उताराकडे धावतं, भुंगा फुलाकडे धावतो, वासरू गाईच्या काशेकडे धावतं, तसं मन हे नको त्या विषयाकडे धावतं देवा. आणि म्हणून त्या नको ते विषयाकडे जाणाऱ्या मनाला तुम्ही काय करा? आड घाली किंवा आड घाला सुदर्शन. सुदर्शन या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सुदर्शन म्हणजे एक भगवान परमात्म्याच्या हातातलं आयुध चक्र आहे, त्याला सुदर्शन म्हणतात. आणि सुदर्शन म्हणजे देवा तुमचं दर्शन. सु म्हणजे चांगलं दर्शन. ज्ञानाचं दर्शन म्हणजे सुदर्शन आणि अज्ञानाचं दर्शन म्हणजे संसाराचं दर्शन. तुमचं दर्शन एकतर तुमच्या हातातल्या त्या आयुधाने, सुदर्शन चक्राने त्याचं छेदन करा, त्याला तिकडं जाऊ देऊ नका, त्याला आवर घाला. नसेल तर तुमचं सुदर्शन, कारण मनाला एकदा त्या परमात्म्याचं दर्शन झालं मग मात्र मन कुठंच जात नाही बर का. आता कुठी धावी मन तुमची चरण देखील या. सर्व संतांना त्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर मन स्थिर झालं, कुठंच गेलं नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कासया त्याजीन प्राण आपुलागे माये, असे न धनेवरी आपुले माये. ज्ञानोबा म्हणतात, एकदा का त्या मनाने परमात्म्याला पाहिलं ना, मन स्थिर होतं, मन शांत होतं. तसं तुकोबारे म्हणतात, तुमचं दर्शन एकदा मनाला झालं ना मग मात्र मन कुठेही जाणार नाही. म्हणून आड घाली किंवा आड घाला सुदर्शन. देवा, ह्या सर्व जर माझ्या इच्छा पूर्ण झाल्या ना देवा, तर मी काय करेल? आनंदाने नाचेन अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे भोजे, 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 तुका म्हणे भोजे.
नाचेन. तुका म्हणे भोजी मग मी नाचेन निर्लज्जे. देवा, अखंड चिंतन घडण्याकरता तुम्ही आमच्या हृदयामध्ये वास करा आणि आम्हाला चिंतनाच्या विषयातली जागृती द्या. मनाला आवर घाला, मनाला तुमचं दर्शन होऊ द्या. एवढं जर प्राप्त झालं तर देवा आम्हाला मोठ्या आनंदाने असं आम्ही नाचू. कारण नाचण्याकरता माणसाच्या जीवनातला आनंद झाल्यानंतरच मनुष्य नाचतो, असा नाचत नाही. आणि आनंद तेव्हाच होतो लाज भय शंका दुराविला मान. जीवनातली लाज संपली पाहिजे, शंका संपली पाहिजे आणि मग मनुष्य आनंदाने प्रेमाने नाचतो. कारण तुकोबारे म्हणतात, नाचायचं असेल तर नाचा महाद्वारी. देवाच्या पुढं नाचा. कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हे सर्व मंडळी लहान लहान मुलं आहेत आपल्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात महाराजांच्या. फार आनंद वाटतो ना. ही नाचायची जागा हेच आहे आणि नाचायचं वय हेच आहे. नको तिथं नाही नाचायचं. अलीकडे नाचतात लोक, पण जिथं नाचायला पाहिजे तिथं नाचत नाहीत आणि जिथं नाचायला नको तिथं नाचल्याशिवाय राहत नाहीत. तिथं म्हणतात आम्हाला लाज वाटते. इथं जर म्हटलं ना तुम्ही नाचा ना, तर म्हणतात नको, लाज वाटते, आमच्याकडे कुणी बघल म्हणून. टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचावंसं वाटत नाही. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. नाचण्याचं ठिकाण कीर्तनच आहे. नको तिथं नाही नाचायचं. नाचायचं झालं तर कीर्तनात नाचायचं. नाचायचं झालं तर देवापुढे नाचा महाद्वारी. देवापुढे तुकोबारे म्हणतात, देवा मी तुझ्या पुढे नाचील, कान धरून नाची गरुडा पारी. नाचायचं झालं तर देवापुढे नाचायचं आणि आनंदाने नाचायचं. हे सगळे लहान लहान मंडळी आहेत ना, सगळे विद्यार्थी वृंद नाचतात कीर्तनामध्ये. खूप मोठं समाधान वाटलं. हे सगळे कडचे लावलेले फोटो आहेत ना, याच्याकडे पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद वाटला. हे जरी आता बालक असतील ना, तरी कालांतराने हे देशाचे पालक आहेत बरं का. खूप मोठे गुण यांच्यामध्ये आहेत. आणि अशा शिक्षणाची, अशा संस्थेची गरज आहे. भाजी भाकरीचं ज्ञान हे तर मिळतच राहणार आहे, पण उद्धाराचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो ना, उद्धाराचं ज्ञान आपण ज्याला म्हणतो, परमात्म्याचं ज्ञान ज्याला म्हणतो, ते आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्येच मिळतं. आणि ते याच वयामध्ये आईबापांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच असतील. ह्या लहान मुलांना आपल्या वारकरी, आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण ठेवलं. कारण याच वयामध्ये बदल करायचा असेल तर याच वयामध्ये होतो ना. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, महाराज परमार्थ परमार्थ म्हणजे काही तरुणपणी कुठं परमार्थ करायचा असतो का? बघू रिटायर झाल्यानंतर. रिटायर झाल्यानंतर? आता रिटायर कधी होत आहे? 58 वर्ष झाल्यानंतर काय होतं? रिटायर होतं. मग बरं, 58 वर्ष झाल्यानंतर, वयाचे 58 वर्ष झाल्यानंतर सरकार आपल्याला रिटायर करतं. एवढंच नाही, तुम्ही पेन्शन घ्या पण घरी राहा. का? आता तुम्हाला काम होत नाही, तुम्ही रिटायर, तुम्हाला काम होत नाही, पेन्शन घ्या, घरी बसून पगार घ्या, पण कामावर येऊ नका, आता घरीच राहा. मग सरकार जर आपणाला 58व्या वर्षी रिटायर करत असेल तर 59व्या वर्षी आपला परमात्मा आपल्याला ऍडमिशन द्यायला कसा वेळ आहे का? मग रिटायर झाल्यानंतर लोक म्हणतात, चला सप्ताहाला, चला कीर्तनाला, चला पारायणाला. आणि काय जाऊन करता? आता तोंडातले दात निघून गेलेले असतात, कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, हातपायाने चलत नाहीत. आणि मग कुठंतरी सप्ताह शोधायचा, पारायणाला जायचं, दिसत नाही, ऐकायला येत नाही, काय सांगितलेलं कळत नाही. महाराजांनी म्हटले, म्हणा राम राम. तोंडात दात नसतात, हवा निघून गेलेली असते. मग ते म्हणतो याम याम यम म्हणतो. मग होऊ दे, एवढा सप्ताह झाल्यानंतर येतून घेऊन जातो. वेळ निघून गेल्यानंतर परमार्थ करायचा नाही.
तरुणपणेच करायचा, तरुणपणेच. ही सगळी मंडळी तरुणपणे करतात देवाला फुल कळी उमगल्यानंतर व्हायचं असतं का सुकल्यानंतर? कळी उमगून चांगलं फुल, असं प्रसन्न फुल आलं ना, तेच मग ते फुलं देवाला वाहतो आपण, है का नाही? कोणचं? तेज फुल, चांगलं सुंदर अशा प्रकारचं फुल. सुकलेलं फुल देवाला वाहत नाही. आता 58 आणि 60 वर्षे काय फुलले ताजं राहील का बरं? सुकलेलं फुल आहे. पण करत असाल तर आपलं दुमत नाही, करत असाल तरी चांगलंच आहे. पण जेवढं आपण तरुणपणे करू, तरुणपणे जेवढ्यापणे करू ना, ते देवाला जास्त आवडतं. तरुणपणीच ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ती 61व्या वर्षी लिहिली का? नाही, 16व्या वर्षी. म्हणजे लिहिली म्हणजे सांगितली, सच्चिदानंद बाबाने लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ती कितव्या वर्षी? राजगुरु भगतसिंग सुखदेव यांनी देशाची सेवा केली, जीवाची बाजी लावली ती तरुणपणेच ना, वय झाल्यानंतर नाही. नामदेवरांनी देवाला नैवेद्य चारला तो तरुणपणेच ना. म्हणजे सर्व संत महात्म्यांनी, शूरवीरांनी देशाची सेवा केली, परमार्थ केला, ते तरुणपणेच केला ना. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा. म्हणजे ही म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पुढं काय म्हणायचे. म्हणजे सगळं जे केलं या तरुण शूरवीरांनी ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय तरुणच आहे ना, संभाजी राजांचं, छत्रपती संभाजी राजांचं वय तरुणच आहे, ज्ञानोबारायांचं वय तरुणच आहे. या सर्व मंडळींनी जर तरुणपणेच परमार्थ केला, देशाची सेवा केली असेल, तर आपण म्हातारपणा परमार्थ करण्याची का अपेक्षा करावी? आपण सुद्धा तरुणपणेच केला पाहिजे. तरुणपणेच टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. म्हणून या तुकसई गावाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. सर्व तरुण मंडळी पाहेल तिकडं सगळं तरुण मंडळी, लहान लहान मुलं योग्य वयामध्ये परमार्थामध्ये उतरलेले आहेत आणि परमार्थ करण्याचा प्रयत्न करतात. हीच त्यांच्या जीवनातलं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. तो खूप बारे म्हणतात, देवा तू जर आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतील तर आम्ही सुद्धा नाचेल, आनंदाने नाचेल. तुका म्हणे भाऊजी मग मी नाचेन निर्लजी. कारण भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर सगळ्या गोष्टी, लाज, भय, चिंता, सर्व काही निघून जातं आणि आनंदाने मनुष्य नाचायला लागतो. तुकोबारांच्या जीवनामध्ये तसं झालं. परमात्म्याने सहकार्य केलं, अखंड परमात्म्याचं चिंतन तुकोबारांना घडू लागलं. मन तुकोबारांचं परमात्म्याच्या चरणाशी स्थिर झालं आणि म्हणून तुकोबारे म्हणतात, मग मी नाचेन निर्लज्जे तुम्ही वसून अंतरी, मज जागवा निर्धारी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, डली कवरदार हरे विठ्ठल श्रवण देव तुम्हारा, हरिनाथ भगवान की जय, और ज्ञानेश्वर भगवान की जय. हो बारकुमाई, 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 खबरदार विठ्ठल कीर्तन देव तुका
ज्ञानेश्वर भगवान कळले रखुमाई ढोबार जय ढोबार रखुमाई ढोबार रखुमाई ढोबार रखुमाई ढोबार रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे भोजी मग मीनाचे न निर्लजी. कुबराने जर देवाकडे साध्याची प्राप्ती मागणी केली असती तर परमात्म्याने साध्य सुद्धा तुकोबरांना दिलं असतं ना. कारण नामचिंतन हे साधन आहे का साध्य आहे असं जेव्हा आपण चिंतन करू तेव्हा भगवंताचं नामचिंतन हे साधनही आहे आणि साध्यही आहे. बीज आणि फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म. भगवंताचं चिंतन साध्यही आहे आणि साधनही आहे. पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये साधनेमध्ये जास्त मन रमतं. आनंद रूप होण्यापेक्षा आनंद भोक्त झालं पाहिजे. आनंद भोक्त. मुंगी साखर होण्यात महत्व आहे का मुंगी होऊन साखर खाण्यात मजा आहे. साखर होण्यात एवढी मजा नाही पण मुंगी होऊन साखर खाण्यात फार मजा आहे. तसं संत महात्मे भगवान परमात्म्याच्या प्राप्तीत तर आनंद आहेच आहे पण चिंतनात त्याच्यापेक्षा द्विगुणित आनंद आहे. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बादा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण. भगवंताचं नामचिंतन गाण्यात संत महात्म्यांना खूप मोठा आनंद आहे. गाऊ नाचू विटू तुझा करू अनुवाद तुझा करू अनुवाद. जिकडे पाही तिकडे जिकडे पाही तिकडे सर्वमय गोविंद. परमात्म्याचं चिंतन फार महत्वाचं आहे. म्हणून तुकोबरायांनी देवाकडे त्या चिंतनाचीच प्रार्थना केली. आपण सुद्धा देवाकडे चिंतनाची प्रार्थना करू. तुकोबरायांसारखे देवा आमच्याकडून सुद्धा असंच अखंड चिंतन परमात्म्याचं करून घ्या. एवढी देवाच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करूया. आणि जमेल तेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण परमात्म्याच्या चिंतनामध्ये घालवला पाहिजे. साधना करण्यामध्ये घालवला पाहिजे. नाही आपणाला कायमस्वरूपी चिंतन करता आलं तरी कमीत कमी सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास का होईना पण परमात्म्याचं चिंतन करा. कारण या कलियुगामध्ये याच्यापेक्षा दुसरं साधन श्रेष्ठ नाही. भगवंताचं नामचिंतन हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. म्हणून ते साधन माझ्यासह आपल्या सर्वांना अव्याहतपणे अखंड सतत देवाला आवडेल असं चिंतन आपल्या सर्वांच्याकडून घडावं अशी देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि आपल्या या सेवेला या ठिकाणी विराम देतो. आपण सर्व देवरूप श्रोते सज्जन पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर मस्तक टेकवतो. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. भाईजी महाराज त्यांच्या चरणावर मस्तक टेकवतो. सर्व गुणीजन टाळकरी गायक वादक त्यांच्या चरणावर मस्तक टेकवतो. मृदंग वादक आहेत त्यांच्या चरणावर मस्तक टेकवतो. आपण सुंदर अशा प्रकारचे उत्साहाने सुंदर अशी साथ या ठिकाणी केलेली असल्यामुळे माईक सिस्टीमवाले असतील, मंडपवाले असतील, गायक असतील, मृदंगवादक असतील, आपण श्रवण करणारे श्रोतृवर्ग असतात, सर्वांच्या चरणावर पुन्हा मस्तक टेकवतो. आमचे संस्थेचे सर्व गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज
यांच्या चरणावर मस्तक टेकवतो. रुक्मिणी पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा आहे, तो खूप बरा आहे भक्त श्रेष्ठ हनुमंतराय, यांच्या चरणावर मस्तक टेकवतो. महाराजांच्या समोर सेवा करणं, परमार्थ करत असताना संतापाशी भू असावी मर्यादा, अशा पद्धतीचं जीवन महाराजांचं आहे. त्यांचा माझा फारसा परिचय नाही आणि आपलाही कोणाचा जास्त परिचय नाही, पण अंतरंग परमार्थ ज्याला आपण म्हणतो ते महाराजांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवतो. असं महान व्यक्तिमत्व आपल्या सप्ताहाचं प्रेरणास्थान, आशीर्वाद त्यांचाच आहे, मार्गदर्शन त्यांचंच आहे. आणि 20 वर्ष गेली अव्याहतपणे, या 20 वर्ष अखंड ही सेवा भगवान परमात्मा त्यांच्याकडून करून घेतो. ही एवढं सोपं नाही बरं. हे करून घेण्याकरता सुद्धा काहीतरी शक्ती असते, परमात्म्याचा स्पर्श कुठंतरी असतो, त्याच्याशिवाय हे करून घेत नाही. देवाला प्रार्थना करूया, देवा या सुंदर अशा सोहळ्याला कोणाचीही दृष्ट न लागता असाच अव्याहतपणे चांगल्या स्वरूपाचा, तुम्हाला आवडेल अशा पद्धतीचा सोहळा वर्षानुवर्ष आमच्या सगळ्यांच्याकडून करून घ्या, अशी देवाच्या चरणाजवळ आपण प्रार्थना करू. छोटंसं गाव आहे, पण अत्यंत परिस्थितीने छोटे असतील, पण मनस्थिती सर्वांची फार मोठी आहे, फार उत्साह आहे सर्वांच्या अंतकरणामध्ये. तो उत्साह कायमस्वरूपी अंतकरणामध्ये राहावा, देवाला प्रार्थना करूया आणि शिवेला विराम देऊया. तरी न्यूनती पुरती अधिकते सरती करोनी घ्यावी तुमते विनावित्वासी, पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नुयंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी, तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम